Welcome friends to Avi's English Grammar. Today we have a new video. It is on active and passive voice. First we are discussing about the three different tables. These are called A, B and C. After that we will start the sentences. See the first table about the active and passive voice. या ठिकाणी आपण जे टायटल दिलेलं आहे ते दिलं आहे व्हॉइस. There are two types of voice. One is called the active voice and another is called the passive voice. म्हणजे व्हॉइसचे दोन प्रकार असतात, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण एक वाक्य घेतलं, समजा आपण आय राईट अ लेटर. हे वाक्य आय राईट अ लेटर म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि हेच वाक्य जर आपण असं लिहिलं, अ लेटर इज रिटन बाय मी, हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला असं वाटते की बा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बा काय फरक असते. तर फक्त लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस काय डिसाईड करत असते. ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस डिसाईड द इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आय हा इम्पॉर्टंट आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लेटर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्याला आपण सब्जेक्ट महत्त्वाचा आहे किंवा ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे, क्रिया करणारा महत्त्वाचा आहे किंवा क्रिया महत्त्वाची आहे, हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह डिसाईड करत असते. म्हणजे आय हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हा जो सब्जेक्ट आहे आय हा याला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट जो आहे लेटरला आपण इम्पॉर्टन्स दिला आहे. फक्त ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हे फक्त इम्पॉर्टन्स जे आहे ते डिसाईड करत असते. आपण सब्जेक्ट महत्त्वाचा आहे की ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे. आणि दोन्ही ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस बोथ हॅव द सेम टेन्स अँड बोथ हॅव सेम मिनिंग. दोन्ही वाक्याचा टेन्स एकच असते आणि त्यांचं मिनिंगसुद्धा एकच असते. फक्त ते ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस त्यांचं इम्पॉर्टन्स डिसाईड करत असते, सब्जेक्ट महत्त्वाचा आहे की ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी 3 टेबल पाहणार आहोत. नंबर 1 आपण लिहिलं आहे चेंज इन नाउन्स अँड पर्सनल प्रोनाउन्स. टेबलला आपण ए नाव दिलेलं आहे. हा ए टेबल आपण घेतलेला आहे, 2 पार्ट्स केलेला आहे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. सुरुवातीला आपण हे जे घेतलेलं आयपासून तर देपर्यंत हे सर्व पर्सनल प्रोनाउन्स आहे. पर्सनल प्रोनाउन्स इंग्लिशमध्ये 8 आहे. आय, वी, यू, 2 प्रकारचे यू असतात ज्याला आपण सिंग्युलर आणि प्लुरल म्हणतो. ही, शी, इट आणि दे, हे 8 आपण पर्सनल प्रोनाउन घेतले आहे. आणि खाली 2 आपण नाऊन घेतलेलं आहे. राहुल हे प्रॉपर नाऊन आहे, द डॉक्टर हे कॉमन नाऊन आहे. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह करताना तुम्हाला हे एवढे चेंजेस करणं आवश्यक असते. सब्जेक्टमध्ये आयचं बाय मी होते, वीचं बाय अस होते, यूचं बाय यू होत असते, हीचं बाय हिम, शीचं बाय हर, इटचं बाय इट, देचं बाय देम. आणि नाऊन हे अनचेंज्ड असतात. म्हणजे कोणते नाव हे चेंज होत नसते पॅसिव्ह करताना. जसं राहुलचं आपण बाय राहुल घेतलेलं आहे, द डॉक्टरचं बाय द डॉक्टर. तर आपण हा टेबल पाठांतर असणं आवश्यक असते. यामध्ये फक्त तुम्हाला 4 शब्द पाठ करावे लागते. हे आय, वी, ही आणि शी 4 प्रोनाउन्स तुम्हाला पाठ करावं लागते. आणि बाकी अनचेंज असते. जसं यूचं यूच राहते, इटचं इटच राहत असते आणि एक दे असते, देलासुद्धा. म्हणजे फक्त 5 प्रोनाउन्स तुम्हाला पाठ करावे लागते. बाकी जे आहे ते अनचेंज्ड असतात. ठीक आहे. यानंतर आपण दुसरा टेबल घेत आहोत आणि 3 टेबल पाहिल्यानंतर आपण वाक्य पाहू. हा जो सेकंड टेबल आहे तो टेन्सेसबद्दल आहे की त्याला आपण व्हर्ब्सबद्दल आहे. नंबर 2 दिलेलं आहे. ठिकाणी आपण चेंजिंग टेन्सेस ऑर व्हर्ब्स, त्याला आपण टेन्सेस हे म्हणू शकतो किंवा व्हर्ब्स म्हणू शकतो. म्हणजे व्हर्बवरून आपण टेन्स आयडेंटिफाय करतो आणि टेन्स म्हटल्यानंतर व्हर्ब त्या सेंटेन्समध्ये असतातच. टेबलला आपण बी नाव दिलेलं आहे. सी द टेबल. देर आर 3 पार्ट्स ऑफ द टेबल. इन द फर्स्ट पार्ट देर आर 8 टेन्स गिवन. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये 8 टेन्सेस या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसमधले व्हर्ब दिलेले आहे आणि या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसमधले व्हर्ब दिलेले आहे. आता आपल्याला माहीत आहे की इंग्लिशमध्ये एकूण 12 टेन्स आहे. 12 टेन्सेस आहे. टोटल टेन्सेस 12 आहे, परंतु या ठिकाणी 8 टेन्सेस दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा होते की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना फक्त 8च टेन्सेसचं पॅसिव्ह होते. ते राहिलेले शिल्लक राहिलेले 4 टेन्सेस आहेत त्यांचं पॅसिव्ह होत नाही.
किंवा ते 4 टेन्स एक्झाममध्ये सुद्धा येत नाही. पुन्हा ॲक्टिव्ह पॅसिव्ह येण्यासाठी व्हर्बचे जे 3 फॉर्म्स आहे, ज्याला आपण प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे, व्हर्बचे तिन्ही फॉर्म माहीत असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर टेन्सवर आपली कमांड असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला 12 टेन्सचा अभ्यास असायला पाहिजे. व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब, मेन व्हर्बचा आपल्याला अभ्यास असायला पाहिजे आणि त्यावरून आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजे. वाक्यामध्ये कोणते व्हर्ब्स आहे, त्यामध्ये कोणता टेन्स आहे हे आयडेंटिफाय करता येणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर हे जे 3 टेबल आपण देऊन राहिलो, ABC, हे तिन्ही टेबल यांचं ऑब्झर्वेशन करणं, त्यामधून ते पुन्हा पुन्हा पाहणे हे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला वाक्य येऊ शकते, त्या ॲक्टिव्ह पॅसिव्ह आपल्याला कमांड येऊ शकते. ठीक आहे. सिम्पल टेन्सेसमध्ये 3 सिम्पल टेन्स आपण सोबत घेतलेले आहेत. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. म्हणजे V1 जर असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, V2 असेल तर सिम्पल पास्ट टेन्स, शॅल विल प्लस V1 म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स. म्हणजे तुम्हाला व्हर्बवरून त्या वाक्याचा टेन्स ओळखावा लागतो. ॲम आर V4 म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, वॉज वर V4 म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, हॅव हॅज V3 मीन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आणि शॅल हॅव विल हॅव V3 म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधले व्हर्ब आहे आणि ते पॅसिव्ह व्हॉइसमधले. यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले वाक्याचा टेन्स ओळखावं लागते आणि त्यानंतर आपल्याला ते वाक्य करावं लागते. 3 टेबल झाल्यानंतर आपण वाक्य पाहणार आहोत. म्हणजे टेबलचा यूज कसा करायचा वाक्य करताना ते तुम्हाला नंतर लक्षात येऊन जाईल. सध्या आपण टेबल समजून घेऊन राहिलो आणि टेबल आपण लिहून घेत आहोत. तुम्ही आता 2 गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या. ॲक्टिव्हमधून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पाहिलेलं आहे, तर इथे तुम्हाला V1, V2, V1, V4, V3, V3. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये V1 पण येते, V2 पण येते, V4 पण येते आणि V3 पण येते. त्या टेन्समध्ये ते व्हर्ब आपण वापरत असतो. V1, V2, V3, V4. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये 4 व्हर्ब्स येतात, मेन व्हर्ब ज्याला आपण म्हणतो. पण तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय लक्षात येईल तुमच्या की V3 हे कंपल्सरी आहे. इन पॅसिव्ह व्हॉइस V3 इज कंपल्सरी. V3 म्हणजे ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ व्हर्ब म्हणतो. म्हणजे V1चं तुम्हाला V3 करावं लागते, V2चं सुद्धा तुम्हाला V3 करावं लागते, V4चं सुद्धा V3 होते आणि V3चं सुद्धा तुम्हाला V3च ठेवावं लागते. हे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं आहे. मेन व्हर्ब आपल्याला कसे चेंज करावं लागते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला ॲम वापरावं लागते, सिम्पल पास्ट टेन्समध्ये तुम्हाला वॉज वर वापरावं लागते, सिम्पल फ्युचरमध्ये तुम्हाला बी वापरावं लागते, दोन्ही कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला बिंग वापरावं लागते. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअसमध्ये तुम्हाला बिंग वापरावं लागते आणि परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला बीन वापरावं लागते. हे लक्षात ठेवायचं. किंवा आपण साध्या भाषेत हे लक्षात ठेवू शकतो की परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला बीन वापरावं लागते, तिन्ही परफेक्ट टेन्समध्ये, दोन्ही कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला बिंग वापरावं लागते आणि सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. सिम्पल प्रेझेंटसाठी ॲम लक्षात ठेवावं लागते आणि सिम्पल पास्टसाठी वॉज वर आणि सिम्पल फ्युचरसाठी बी. आणि हे सर्व कशाचे फॉर्म आहे, याला टू बीचे फॉर्म म्हटले जाते. हे जे आहे हे ॲम वॉज वर बी, बिंग आणि बीन याला आपण टू बीचे फॉर्म्स म्हणतो. कारण टू बीच्या फॉर्म्सशिवाय किंवा ज्याला आपण टू बीचे रूपे म्हणतो त्यांच्याशिवाय आपण पॅसिव्ह व्हॉइस आपण करू शकत नाही. पुन्हा लक्षात ठेवायचं, यामध्ये टेन्स चेंज होत नसते. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना टेन्स चेंज होत नसते, फक्त वाक्याचा जो हे चेंज होत असते, ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण वाक्यामध्ये. कारण ॲमिजारच राहते, शॅलविलचं शॅलविलच राहते, हॅव हॅजच राहते, पास्ट टेन्स होत नाही, टेन्स तोच राहते. सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल प्रेझेंट राहते, प्रेझेंट कंटिन्यूसचं प्रेझेंट कंटिन्यूस टेन्समध्येच वाक्य चेंज होत असते. यानंतर आपण तिसरा टेबल पाहत आहोत. हा आहे टेबल 3. यापूर्वी आपण 2 टेबल पाहिले, ए आणि बी, आणि हा तिसरा शेवटचा टेबल आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइससाठी. नंबर 3 आपण दिलेला आहे चेंज इन मोडल हेल्पिंग व्हर्ब्स. चेंज इन मोडल हेल्पिंग व्हर्ब्सचा टेबल आहे आणि खूप सिम्पल टेबल आहे. फक्त आपल्याला माहीत पाहिजे की मोडल हेल्पिंग व्हर्ब्स कशाला म्हणते. तसे या ठिकाणी आपण 14 मोडल हेल्पिंग व्हर्ब्स लिहिलेले आहे. ओरिजिनली
12 मॉडल हेल्पिंग वर्ब्स इंग्लिशमध्ये आहे. जसं आपण इथे 10 लिहिलेलं आहे. यामध्ये शाल आणि विलसुद्धा येते, पण शाल आणि विल आपण सिम्पल फ्युचर टेन्समध्ये घेतलेलं असल्यामुळे आपण इथे ते घेतलेलं नाही आहे. आणि खालचे जे शब्द घेतलेले आहे आपण हॅव टू, हॅज टू, हॅड टू, हे सिमिलर आहे. पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे की हे जे हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू जे आहे हे मस्टचे सिमिलर आहे. हे मस्टचे सिमिलर आहे. आणि युज्ड टू जो आहे तो वूडचा सिमिलर आहे. वूडचा सिमिलर आहे. सिमिलर असल्यामुळे आपण ओरिजिनल 12च आहे, त्यांचे सिमिलर असल्यामुळे आपण त्यांना इथून वेगळं केलेलं आहे, इथून वेगळे आपण लिहिलेलं आहे. ओरिजिनली 12 मॉडल हेल्पिंग वर्ब्स इंग्लिशमध्ये आहे, परंतु आपण हे 14 असे लक्षात ठेवू शकतो. सिमिलर धरून आपण हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू हे मस्टसाठी सिमिलर म्हणून आपण वापरू शकतो. आणि युज्ड टू हा वूडचा सिमिलर असते. आता टेबल एकदम सिम्पल आहे. 14 आपण मॉडल हेल्पिंग वर्ब लिहिलेलं आहे. MHV म्हणजे मॉडल हेल्पिंग वर्ब, आणि ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये हे वर्ब आहे आणि हे पॅसिव्ह व्हॉईसमधले वर्ब आहे. कॉमन गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कोणत्याही मॉडल हेल्पिंग वर्ब नंतर काय असते येते की V1 येते, म्हणजे V1 इज कंपल्सरी. V1 हा कॉमन आहे या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये, आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये B + V3 हे कॉमन आहे. B + V3 हे कॉमन आहे. आता तुम्हालाही लक्षात काय ठेवायचं आहे की V1चं V3 होतेच. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना V3 हा कंपल्सरी असते, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. आणि ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये सर्व मॉडल हेल्पिंग वर्बसाठी सेम रूल असतात. म्हणजे तुम्ही सर्व ठिकाणी V1 येत असते ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये, आणि पॅसिव्ह व्हॉईस करताना तुम्हाला B हा कंपल्सरी घ्यावं लागते, आणि V1चं V3 तुम्ही जर पाहिलं तुमच्या लक्षात येऊन जाईल. सर्व ठिकाणी V1 आलेलं आहे, सर्व ठिकाणी B आलेलं आहे, आणि सर्व ठिकाणी V3 आलेलं आहे. ठीक आहे. यानंतर आपण आता सेंटेन्सेस पाहू, आणि सेंटेन्सेसवरून आपण हे टेबल तुमच्या लक्षात येऊन जाईल जर काही लक्षात आलं नसेल तर. यापूर्वी आपण 3 टेबल पाहिले, आणि आपण आता सध्या वाक्य पाहून राहिलो चेंज द व्हॉईस. आपण हेडिंग दिलेलं आहे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉईस, म्हणजे आपण ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉईस मग कसे करायचे वाक्य आपण ते पाहत आहोत. या ठिकाणी आपण सध्या 5 वाक्य आहे. तर याच्यामध्ये समजा एक्झाममध्ये वाक्य, हे पहिलं वाक्य पहा, आय ईट अ चॉकलेट नाऊ. एक्झाममध्ये वाक्य आल्यानंतर तुमचं पहिलं काम काय असते की टू फाइंड आउट द व्हर्ब्स फ्रॉम द सेंटेन्स. पहिल्या वाक्यातलं व्हर्ब आहे ईट, सेकंडमधलं आहे सॉ, थर्डमधलेलं आहे विल पास, नंतर आहे इज कटिंग आणि हॅव संग. ईट मीन्स हे V1 आहे, सॉ हे V2 आहे, विल पास म्हणजे हे V1 आहे, पुन्हा हे V4 आहे, आणि V3 आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पहिले तुम्हाला वाक्यातलं वाक्य कोणत्या टेन्समध्ये ते तुम्हाला ओळखावं लागते. व्हर्ब आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याला आपण तर 2 स्टँडिंग लाईन टाकल्या आहेत. 2 स्टँडिंग लाईन टाकल्या तर वाक्याचे 3 पार्ट होतात. 3 पार्ट पहिले वाक्यात जे करावं लागतं आपण त्याला ॲनालिसिस म्हणू शकतो. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये काही शब्द असतात, जसे नाऊ आहे, येस्टरडे आहे, किंवा धिस इयर आहे, केअरफुली आणि टुडे वगैरे. हे जे शब्द असतात त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्याचं तुम्हाला सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असं वाक्याचं पहिले तुम्हाला ॲनालिसिस करावं लागते, त्यानंतर वाक्य करावं लागते. आय ईट अ चॉकलेट नाऊचं आपण काय केलेलं आहे, अ चॉकलेट इज इटन बाय मी. म्हणजे इजचं काय झालं आहे, ते इज इटन झालेलं आहे. म्हणजे जे टेबल दिलेलं आहे आपण, तर आपण वाक्य करतानाच हे ठीक आहे, इथले ते आपण करून पाहू. वाक्य तुम्हाला उलट्या क्रमानं लिहावं लागते. जसं इथून आपण वाक्य लिहिलं, अ चॉकलेट हा सिंग्युलर आहे, आणि हे V1 आहे. V1मध्ये आपल्याला ॲमिजार घ्यावं लागते, टेबल बीमध्ये दिलेलं आहे. ॲमिजार V3. अ चॉकलेट इज, आपण इज का घेतलं, कारण वाक्य आपलं इकडून चालू होणार आहे. अ चॉकलेट इज, इटचं थर्ड फॉर्म असते इटन. अ चॉकलेट इज इटन. आयचं आपण बाय मी केलं, बाय मी नाऊ. हे वाक्य आपण असं खाली लिहिलं. अ चॉकलेट, हा अ चॉकलेट इथे आलेला आहे. इज इटचं आपण इज इटन इथं घेतलेलं आहे. आयचं बाय मी आपण इथं घेतलेलं आहे. नाऊ कॉम्प्लिमेंट जिथे आपण तिथे ठेवलेलं आहे.
सेकंड सेंटेन्स आहे आपण इथून वाक्य चालू होते ऑब्जेक्टपासून. अ फिल्म सिम्पल पास्ट टेन्स असल्यावर इथे वॉज घेतला आपण. अ फिल्म सिंग्युलर असल्यावर वॉज, सीचं थर्ड फॉर्म घेतला आपण सीन. अ फिल्म वॉज सीन बाय अस एस्टरडे. हे वाक्य आपण असं लिहिल्याचं आन्सर इथे लिहिलं, फिल्म वॉज सीन बाय अस एस्टरडे. थर्ड सेंटेन्समध्ये आपण इथून वाक्य चालू केलं. द एक्झाम सिम्पल फ्युचरमध्ये तुम्हाला बी घ्यावं लागते. पास्टचं थर्ड फॉर्म असते पास्ड. द एक्झाम विल बी पास्ड बाय यू धिस इयर. हे वाक्य आपण आन्सर खाली लिहिलं, धिस एक्झाम, द एक्झाम विल बी पास्ड बाय यू धिस इयर. नंतर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण थोडं इथे चुकलेलं आहे, इथे आपण आर पाहिजे होते, हे पास्ट हे झालं. ठीक आहे, हे आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये इथे पास्टचं झालं होतं, मी करेक्शन केलं आहे थोडं. इथून वाक्य आपल्याला चालू करतात. द ट्रीज हे प्लुरल असल्यामुळे आपल्याला इथचं काय करावं लागते आर. त्यानंतर इथे घ्यावं लागते बिंग आणि इथे कटचं थर्ड फॉर्म कट. म्हणजे वाक्य कसं झालं हे, द ट्रीज आर बिंग कट बाय राहुल केअरफुली. हे आपण आन्सर लिहिलं, द ट्रीज आर बिंग कट केअरफुली बाय राहुल असं लिहिलं. कॉम्प्लिमेंटच्या दोन जागा असतात, आपण वाक्याच्या शेवटी पण लिहू शकतो किंवा त्याला थोडंसं अगोदरही घेऊ शकतो. म्हणजे बायच्या अगोदर घेऊ शकतो आपण किंवा वरच्या नंतर. कॉम्प्लिमेंटचे दोन प्लेसेस असतात वाक्यामध्ये, ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स घेऊ शकतो आपण किंवा बायच्या अगोदर आपल्याला घेता येते. आणि शेवटचं वाक्य इथून घेतलं आपण, अ सॉन्ग. अ सॉन्ग हे सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला हॅज घ्यावं लागते, कारण सिंग्युलर सब्जेक्ट नंतर हॅज असते. नंतर बीन घ्यावं लागते. आपण टेबल बीमध्ये दिलेलं आहे. सॉन्ग हे थर्ड फॉर्म आहे, त्याला बदलवण्याची आवश्यकता नाही आहे. इथे आपण बाय लावलं. आणि नंबर 4 टुडे, याचा आन्सर इथं दिलेला आहे, सॉन्ग हॅज बीन संग बाय द गर्ल्स टुडे. सेंटेन्स नंबर 6. सेंटेन्स नंबर 6मध्ये आपण मॉडल 6 आणि 7मध्ये मॉडल हेल्पिंग वर्बचे वाक्य आहे दोन, शूड फॉलो आणि शूड कॅन विन. हे दोन्ही मॉडल हेल्पिंग वर्बचे वाक्य आहे, शूड आणि कॅन. शूड फॉलो सेंटेन्स नंबर 6 जे आहे, 6 आणि 7 हे मॉडल हेल्पिंग वर्बचे वाक्य आहे, शूड फॉलो आणि कॅन विन. अगोदर आपण हे दोन वाक्य पाहू. हे दोन वर्ब आहे, शूड हा हेल्पिंग वर्ब आहे आणि फॉलो हा मेन वर्ब आहे. कॅन मॉडल हेल्पिंग वर्ब आणि विन V1. आपण पाहिलेलं आहे सी टेबलमध्ये की मॉडल हेल्पिंग वर्बमध्ये तुम्हाला पॅसिवाईज करताना बी घ्यावं लागते आणि V1चं V3. जसं आपण हे पहिलं वाक्य आहे, हे वाक्य ऑब्जेक्ट आहे, याचा सब्जेक्ट जो आहे एव्हरीवन सब्जेक्ट आहे, शूड फॉलो वर्ब आहे, द ट्रॅफिक रूल्स यामधला ऑब्जेक्ट आहे. तर वाक्य असं चालू होतं, द ट्रॅफिक रूल्स शूड बी, इथे बी येऊन जाईल, शूड बी फॉलोड. फॉलोचं थर्ड फॉर्म असते फॉलोड बाय एव्हरीवन. हे झालं पहिलं वाक्य, याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे. तर ट्रॅफिक रूल्स शूड बी फॉलोड बाय एव्हरीवन. त्यानंतर याच्यामध्ये टुमॉरो कॉम्प्लिमेंट आहे. हे वाक्य इथून चालू होते, द मॅच कॅन बी वन. ठीक आहे, कॅन बी वन बाय हर. हे सर्व टेबलमध्ये दिलेलं आहे. ABC टेबल तुम्हाला पहिले पाहावं लागेल, त्यानंतर हे वाक्य होऊन जाईल, द मॅच कॅन बी वन बाय हर टुमॉरो. हे बी आपण का घेतलं, टेबल सीमध्ये दिलेलं आहे आणि आपण इथले इथं वाक्य करून राहिलो. उलट्या क्रमानं वाक्य लिहावं लागते. द मॅच कॅन बी वन बाय हर टुमॉरो, हे आपण खाली त्याचा आन्सर लिहिलेलं आहे. खालचे जे दोन वाक्य आहे ते वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे V1 पासून सुरू होणारे वाक्य. याच्यामध्ये हे कॉम्प्लिमेंट आहे, फ्रॉम द ATM आणि इन समर कॉम्प्लिमेंट आहे. हे दोन्ही वाक्य इम्परेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. यामध्ये तुम्हाला लेट आणि बी घेऊन वाक्य बनवावं लागते. विड्रॉ सम मनी फ्रॉम द ATM, या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसते. सब्जेक्ट म्हणजे आय ही वगैरे नसते. हे वाक्य आपण पाहून आलो. लेट, पहिले आपण लेट घेतलेला आहे. लेट तुम्हाला बाहेरून घ्यावं लागते, लेट बाहेरून घ्यावं लागते आणि बी बाहेरून. लेट लेट सम मनी बी ड्रॉन फ्रॉम द ATM, हे त्याचं पॅसिव्ह वॉइस आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आपण लेट घेतलं, सम मनी म्हणजे ऑब्जेक्ट घेतलं नंबर 2वर, नंतर बी घेतला आपण बाहेरून आणि विड्रॉ, सॉरी इथं ड्रॉन झालं तर विड्रॉन पाहिजे होतं.
विथड्रॉन ना, विथड्रॉन फ्रॉम द ATM आणि फ्रॉम द ATM म्हणजे कॉम्प्लिमेंट. सेकंड सेंटेन्समध्ये पुन्हा आपण लेट घेतलं, नंतर आपण पुन्हा बी घेतलं. लेट वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे ऑब्जेक्ट नंबर 2. लेटच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यावं लागते. लेट वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी. नंतर बी घेतलं आपण. सेव्हचं थर्ड फॉर्म सेव्ड इन समर कॉम्प्लिमेंट. ॲक्टिव्ह टू पॅसिव्हचे जे प्लेन वाक्य आहे ते संपलेले आहे. यानंतर आपण जो दुसरा व्हिडिओ टाकणार आहे तो पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइसचे जे स्पेशल सेंटेन्सेस आहे त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ नंतर घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.